मी शब्बीर बाबासाहेब जागीरदार, राहणार टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की उजनी धरण बस इरिगेशन डिपार्टमेंट ह्या लोकांनी, ह्यांच्या अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली कशी केलेली आहे आणि माझ्यावर कसा त्यांनी अन्याय केला आहे, त्याबद्दल मी हे पत्रकार परिषद बोलवलेली आहे। दिनांक 7/1/2026 रोजी करमाळा तालुक्यातील सांगवी, कवीटगाव, बेटरगाव, कंदर ह्या चारी गावामध्ये मिळून 66 लोकांना हे नोटीस काढण्यात आलेली आहे। हे नोटीसपैकी 66 लोकांना त्यात 8 दिवसाची मुदत देण्यात आली आणि मला जे नोटीस सादर केली त्यात मला 1 तासाचीही सवलत देण्यात आलेली नाही किंवा मला म्हणणं मांडण्यासाठी दिलेलं नाही आहे। 10:25 7/1/2026 मला माझ्या घरी नोटीस पाठवण्यात येते। 11:30 2 अधिकारी तिथं माझ्या शेतात येऊन मला अतिक्रमण काढा म्हणून मला तिथं मजाव करण्यासाठी सांगण्यासाठी येतात आणि दुपारी 2 वाजता करमाळा पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या विरोधात FIR दाखल करतात। म्हणजे हे जे कृत्य आहे फक्त माझ्या एकट्यासाठीच कसं काय हे कायदा वेगळा आहे, बाकीच्या 66 लोकांना काहीसुद्धा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। माझ्या एकट्यावरच फक्त FIR दाखल करण्यात आलं आहे आणि हे सिव्हिल मॅटर असताना देखील माझ्यावर क्रिमिनल केस करण्यात आलेली आहे। तसेच ह्या नोटीस बजावल्यानंतर 1.5 महिन्यानंतर 23/2/2026 रोजी मला हा कसलीही कल्पना न देता शाखा अधिकारी टेंभुर्णीचे पोकलेन घेऊन येऊन माझा पीक उद्ध्वस्त करतात। मला पूर्व नोटीस नाही, बंदोबस्त नाही, काही नाही आणि ते त्यांच्या मर्जीने येऊन ते माझी पिकाची नासधूस करतात। त्यावेळेस मी त्यांना अडवलं आणि त्यांना विचारलं की बा ही तुम्ही मला पूर्व नोटीस न देता कसं तुम्ही हे पीक माझा तुम्ही नासधूस करताय, कारण कमीत कमी तुम्हाला 15 दिवसाची किंवा 8 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे, तर मला काहीतरी पुढं कायदेशीर कारवाई करता येईल किंवा कायदेशीर कुठं जाता येईल किंवा माझं म्हणणं मांडता येईल। तसं ताईंनी काही नाही केला। मी त्यांना हे बी विचारलं की तुम्हाला वरून काही आदेश आलेले आहेत का, तर त्यांनी काही आदेशचं म्हटलं नाही, फक्त हे 7 तारखेचा नोटीस मला दाखवली आणि हे आहे ते पीक उद्ध्वस्त केलेलेचे फोटो। म्हणजे ह्यांनी बेकायदेशीर काम केलं ह्या इरिगेशन डिपार्टमेंटनं। 8 तारखेला माझ्या विरोधात FIR केल्यानंतर हे न्याय प्रविष्ट झाला, ह्याच्यावर चौकशी होणार, पुढे हे केस कोर्टात जाणार, हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच ह्यांनी हे कृत्य केलं, म्हणजे हे बेकायदेशीर झाला। त्यानंतर मला परत 2/4/2026 एक नोटीस काढली। 2/4/2026 नोटीस काढलेली नोटीस मला सुट्टी दिवशी 3/2/2026 माझ्या घरी देण्यात आली आणि ह्यात सुद्धा मला कुठेही जाता येऊ नये म्हणून त्यांनी मुद्दाम या 3 दिवसाची सुट्टीचा फायदा घेऊन की मला कुठल्याही प्रकारे कुठल्या कायदेशीर बाबी करता येऊ नये म्हणून मुद्दाम त्यांनी हे अशी नोटीस काढली आणि त्यात म्हटले की 6 तारखेला तुम्ही तुमचं पीक काय असेल ते काढून घ्या, नाहीतर 7 तारखेला आम्ही ते येऊन सगळं उद्ध्वस्त करून टाकू आणि ते रिकामं करून घेऊ। म्हणजे ह्यातसुद्धा मला 1 दिवसाचीही मला सवलत दिलेली नाही आणि मला माझं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी काही वेळ दिलेला नाही। त्यामुळं हे सगळं कृत्य जे इरिगेशन डिपार्टमेंटने केलेलं आहे हे सगळं बेकायदेशीर आहे। त्यांनी ज्या GRचा उल्लेख केला आहे 7/2023चा 7/1/2023 10/10/2023चा जो GR आहे, सरकारी GR, त्यातसुद्धा काही नमूद केलेलं आहे की जरी समजा कुणी जर संबंधित अतिक्रमण केलेलं असेल तर तुम्ही पहिलं त्याला मोजणी आणा, मोजणी आणल्यानंतर तिथं हद कायम करून घ्या
आणि ते अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर तुम्ही नोटिसा काढा किंवा त्यांच्यावर कारवाई करा. ह्यांनी काही न करता डायरेक्ट नोटीस काढलेले आहेत. आता सध्या जे माझं पीक ज्या क्षेत्रामध्ये आहे हे त्यांचंच क्षेत्र आहे. कशावरून? हे त्यांनी काहीही सिद्ध केलेलं नाही आहे आणि ते डायरेक्ट नोटीस काढून मला माझ्यावर हे अन्यायकारक हे कृत्य करण्याचं ह्याने ठरवलेलं आहे. म्हणजे हे हुकुमशाही आहे, हे अधिकाऱ्यांची हुकुमशाही आहे. मी भारताचा नागरिक नसल्यासारख्या माझ्याबरोबर हे असलं कृत्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मला असंच म्हणायचं आहे की हे एकाच माणसाविरोधात एवढी कारवाई कशासाठी? काय कारण आहे? तेही कारण द्यावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईला पाटबंधारे मंत्री यांच्या इथे एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये जेवढे काय नोटिसा काढण्यात आलेले आहेत त्याला स्वतः मंत्र्यांनी स्टे दिलेला आहे. मंत्र्यांनी स्टे दिलेला असताना देखील हे लोक नोटिसा काढतात आणि हे कारवाई करतात. म्हणजे ह्यांना काही भीती नाही कशाची. हे मनमानी कारभार चालला आहे ह्यांचा. मी ते माझा पीक उद्ध्वस्त केल्यानंतर PI करमाळा यांना मी अर्ज पाठवला ते की ह्या अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करा म्हणून. तर त्यांच्यावर काय FIR दाखल करण्यात आलेला नाही आहे. हे मी स्पीड पोस्टनं मी करमाळा पोलीस स्टेशनला पाठवलं होतं की ह्या लोकांनी माझ्या विरोधात जे कार्य केले हे गैरकानूनी आहे. तर तुम्ही हे FIR त्यांच्यावर दाखल करा म्हणून मी त्यांनाही पाठवलं होतं. त्यांनी त्याच्यावर काय FIR दाखल केलेली नाही. म्हणजे हे सगळं एकतर्फी कारभार चाललेला आहे. हे माझ्या एकट्यावरच असा अन्याय का म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे की कायदा फक्त माझ्या एकट्यासाठीच वेगळा का? आणि दुसरी गोष्ट मी त्यांना त्या तिन्ही अधिकाऱ्यांना शाखा अधिकारी, डेप्युटी इंजिनियर आणि कार्यकारी अधिकारी या तिघांना माझ्या वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. त्यांना 15 दिवसाची मी मुदत दिली होती की ह्या 15 दिवसात माझ्यावर जी काय कारवाई तुम्ही केलेली बेकायदेशीर ह्याचा उत्तर द्यावा. ते त्यांनी काय उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं असं निदर्शनात येतं आहे की ही खोडसाळपणा आहे. ही मुद्दाम माझ्या विरोधात फक्त माझ्या एकट्या विरोधात हे काम करण्यात येत आहे. मला दुसरीकडे कुठंही कायदेशीर बाबीला जाता येऊ नये म्हणून मला माझी कोंडी करण्यात आलेली आहे. म्हणून हा पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे की पत्रकार एक असे लोक आहेत, हे चौथा स्तंभ आहे आपल्या म्हणजे न्यायाचा की तुमच्याकडनं मला न्याय मिळावं. ह्यामुळं मी बोलून माझे हे काय दुःख आहे हे तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. तर तुमच्यात ही जबाबदारी आहे की त्यांना तुम्ही प्रश्न विचारा आणि हे एकाच माणसासाठी हे वेगळा न्याय का? आणि हे जर 7 तारखेला जाणे ते आता शेवटी माझ्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. तर उद्याच्या 7 तारखेला जर हे माझं पीक उद्ध्वस्त करण्यात जर आले तर मी आत्मदहन करणार आहे. माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. कारण ह्यांनी मला कुठंही जाण्याची संधी दिलेली नाही. माझी पूर्णपणे कोंडी करण्यात आलेली आहे. त्यामुळं मी 7/4/2026 रोजी ज्या दिवशी हे लोक जर माझं पीक उद्ध्वस्त करतील मी आपल्या स्वतःला जाळून घेणार आहे. मी आत्मदहन करणार आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो. आता आम्हाला सांगा डिटेल्स. बोला. एकूण आता सध्या याच्यामध्ये तुम्हाला हे नोटीस आलेलं आहे. याच पद्धतीनं अनेक त्या ठिकाणी शेतकरी असतील. 66 लोकांना म्हणजे त्या कंधार, बिटरगाव, सांगवी आणि हे सर्वे त्यांनी एका दिवसात केलंय. हां, उजनी संपादित ती 70 सालीची संपादित झालेली जमीन आहे त्या बाबतीच आहे. कंधार, बिटरगाव, सांगवी ही सगळी म्हणजे बॅकवॉटर सगळं येतं ना, धरणाच्या कडेचा परिसर. तुमची जमीन जी आता उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे, ती जमीन जी आहे तुमची ती हस्तांतरित डिपार्टमेंटने केलेली होती का तुमच्या स्वतःच्या? माझ्या स्वतः खरेदी मालकीची जमीन आहे आणि हे जे पीक उद्ध्वस्त करायला जे येणार आहे त्यांनी कुठलीही मोजणी केलेली नाही
किंवा त्यांनी कुठली हद्द कायम केलेली नाही आहे, तरी देखील ही नोटीस काढून त्यांनी ते पीक उद्ध्वस्त करण्यात येईल. माझं म्हणणं आहे ती जमीन माझी आहे. शासनाचं त्या ठिकाणी कुठला उपक्रम वगैरे काही चालू आहे का? काही नाही, पर्यटन स्थळ काही नाही, काही नाही. मग तुमचा तो जागेचा 7/12 तुमच्या नावावर किती जमीन आहे उद्ध्वस्त केलेला? आता क्षेत्र किती आहे? उद्ध्वस्त आता केले नाही, करणार आहे 7 तारखेला 7/2ला. त्याच्या अगोदर जे फोटो ते अर्धा एकर माझा ते पीक नष्ट केला होता त्यांनी, आणि त्यांना अडवलं होतं. मग ते परत माघारी गेले. तुमच्या सोबत अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला वाटत नाही का की हे जे सरकार आहे ते जातीय मानसिकतेतून तुमच्यावरती हा अन्याय चालू आहे? तो अधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावरती या ठिकाणी काम करत आहेत. नाही, तसं मला काही म्हणायचं नाही आहे. मग बाकीच्या इतरांना का त्रास दिला, एवढा त्रास का दिला नाही? बाकीचे पण लोक मारतात त्यामध्ये. आता हे कारण तेच सांगतील ना अधिकारीच, की माझ्या एकट्यावर हा का केलेला आहे. मी त्यांना विचारतो तर मला उत्तर देत नाही आहे ना, आणि अशी कोंडी करतात माझी. मी तसं म्हणणार नाही की ती जातीवाद केलाय किंवा असं केलंय तमुक केलंय. सरकारच्या इशाऱ्यावरती अधिकारी काम करत आहेत का नाही, काय वाटतं तुम्हाला? हे अधिकारी सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत नाही, हे स्वतःची मनमानी करतायत. हे तिन्ही बी अधिकारी कोण कोण आहेत ते? शाखा अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, हे आपले कार्यकारी अभियंता डोंबरे साहेब. कारण त्यांच्या कसं असतंय, ते जे नोटीस काढतायत ते त्यांच्या वरच्या आदेशावरूनही खालचे शाखा अधिकारी नोटीस काढतात. मला फक्त माझ्या विरोधात जे काय त्यांनी कृत्य केलेलं आहे फक्त माझ्या एकट्यावरच का, मी एकटाच आहे का ती हे अतिक्रमण करणारा? 66 लोकांच्या नावावर नोटिसा काढलेल्या असताना सुद्धा फक्त माझ्या एकट्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे.